बरं ऐका, आपण सगळे झोपूया. मी उद्या बोलेन बाबांना. ओके? हो, मला सुद्धा झोपायलाच हवं. डोकं ना बधीर झालंय नुसतं माझं. चला तुम्ही जा झोपायला, मी दार बंद करते आणि दिवे मालवते. मला काही झोप येईल असं वाटत नाही. निदान प्रयत्न तरी करा. चला चला चला. बाईक वरती असताना फोन येतो यार. इरिटेटिंग डॅमेट. कोण आहे? गुड इवनिंग रेवती. इसे सपना समझू या हकीकत? ते तू जागा आहेस का झोपलायस यावर डिपेंड करतं. अरे आपसे मिलने के बाद तो मेरी नींद उड़ गई है. ट्रस्ट मी, तुला भेटल्यानंतर मी जागाच आहे. तू जागा आहेस या म्हणजे तू स्वप्न बघत नाहीयेस. मी खरंच तुला फोन केलाय. हुकुम करो मेरे आका, क्या सेवा कर सकता हूँ मैं आपकी? समीर, आज मी खूप लेट पर्यंत काम केलंय. मला खूप भूक लागली आहे. मला घरी काही बनवायचा कंटाळा आलाय आणि मला बाहेरचं छान काहीतरी खायचंय. ओके ठीक आहे, मी पार्सल घेऊन आलो. आत्ता निघालो, आत्ता आलो. काय आणू सांग? नाही नको नको, पार्सल नको आणूस. मला बाहेर जाऊन काहीतरी खायचंय. कॅन यू अकंपनी मी? व्हॉट? या, यू हर्ड इट राईट. तू मला डिनर साठी कंपनी देऊ शकतोस? या शुअर शुअर. अरे ऑफ कोर्स, व्हाय नॉट. ओके, एक काम करूया. एक हा तू 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 ना मला बीजिंग बीच चायनीज रूमला भेट. मी आत्ता निघालो, आत्ता आलो. 10 मिनिटात पोहोचतो. ओके? बीजिंग बीच चायनीज रूम. या ओके ओके डन. ओके, सी यू देयर. बाय बाय. आज म्हणजे आकाशामध्ये तारे आणि ग्रह काय उलटे फिरतायत की काय? बीजिंग बीच चायनीज रूम. हिअर आय कम. अगं काय चाललंय तुझं? बघते आधी आपले बाबा कसे होते आणि आता कसे झालेत ते. वैदेही, हे जरा अति करतेस तू, असं नाही वाटत तुला? मी अति करतेय की बाबांनी अति केलंय? बघितलंस ना त्यांचा अवतार तू? हा, मी अति करते. हो हो ओके ठीक आहे. बरं, मी उद्या बाबांशी बोललो ना की मग खरं कारण कळेल त्यांच्या लुक चेंजचं. ओके? हा, पण तू असे जुने फोटो वगैरे बघू नको ना. चल झोप, बस झाली नाटकं. अच्छा, माझी नाटकं आहेत का? मग अगं थँक्यू. प्लीज या या. रेवती, मला वाटतं, करेक्शन, सॉरी, मला वाटत नाही, आय एम शुअर आज सूर्य ना निवृत्त दिशेला उगवला असणार आहे. व्हॉट? निवृत्त? व्हॉट, यू डोंट नो निवृत्त? अरे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण वायन व निवृत्त. तुला नैऋत्य म्हणायचंय का? राईट, दॅट्स इट. ओके, वाव, आय एम हॅपी. हॅपी गोवा. हा म्हणजे बघ ना. अरे यार, म्हणजे मला जर काहीतरी बोलायचं असेल पण मी ते बोललो नाही तरी तुला कळतंय मला काय बोलायचंय ते. म्हणजे मला नैऋत्यच म्हणायचं होतं, मी बोललो निवृत्त, पण तुला कळलं. दॅट्स इट. आय एम हॅपी. हा, अँड आय एम हॅपी बिकॉज आज तू मला डिनर डेटला घेऊन आली आहेस. I mean, I can't believe it. Yeah, I agree with this. Even I don't believe it की मी तुला मला कंपनी द्यायला इथे डिनर साठी बोलवलंय. But
देन माझ्याकडे दुसरा काही चॉईसही नव्हता. या ओके ओके, चॉईस असो किंवा कंपल्शन असो, पण डिनर साठी कंपनी द्यायला तुला मी आठवलो ना. दॅट्स इट. आता सांग काय ऑर्डर करू तुझ्यासाठी? तुला आवडेल ते ऑर्डर कर, मला तुझा चॉईसही कळेल ना. माझा चॉईस तुला आवडेल ही गॅरंटी आहे. वेडा या रात्री पण चॅट, लाज कशी नाही वाटत यांना. देवा काय करू मी आता. वंसांना सांगायला हवं. अरे होती एक विचारू का? मी नाही म्हटलं तर तू थांबणार आहेस का? नाही, पण कधी कधी जरा मॅनर्स, डिसिप्लिन, फॉर्मॅलिटी दाखवणं चांगलं असतं. बोला. या सो टेल मी, म्हणजे इफ यू डोंट माइंड, यार तुला एकटेपणा बोरिंग नाही वाटत? ऑफिस संपल्यानंतर सगळा स्टाफ वगैरे गेल्यानंतर मग तू तिथे एकटीच असतेस. सो एकटीनेच जेवण बनवणं, एकटीनेच जेवणं, एकटीनेच राहणं, आय मीन बोरिंग नाही होता क्या कभी कभी अकेला पण? अजिबात नाही. आय हॅव चोजन दिस लाईफस्टाईल. म्हणून तर मी डॅड सोबत राहत नाही, एकटी राहते. इनफॅक्ट मला स्वतः बरोबर वेळ घालवायला खूप आवडतं. बहुत सिमिलर स्टोरीज है अपनी. म्हणजे फक्त डिफरन्स एवढाच आहे की एकटेपणा तुझी चॉईस आहे, माझं नशीब. एंड रिझल्ट सेम. शेवटी काय, आपण दोघेही एकटेच. सो हिअर्स टू एकटेपणा. दार वाजवतो बघ जरा प्लीज. दार वाजवतो बघ. कोण आहे? अरे मानस, मी आहे, मी कुसुम. कुसुम त्या काय करते आता इकडे? हा आलो एक मिनिट यार. सॉरी तुम्हाला डिस्टर्ब केलं. सॉरी. काय तुम्ही कशा टेन्शन मध्ये का? काय झालं? मना, अरे यांची केस ना अगदी हाताबाहेर जात चालली. काय म्हणजे? अरे चांगले झोपले होते, तेवढ्यात त्या सुलूचा मेसेज आला आणि तो चॅट करता करता ना रूमच्या बाहेर निघून गेला. आत्या कमॉन यार, कशावरून तो मेसेज त्या सुलूचाच असेल? कशावरून तो मेसेज सुलूचा नसेल? एक मिनिट मी काय सांगतोय ते लक्ष देऊ नये. एक मिनिट. नो समीर, द डिनर इज ऑन मी. ओके, ऍब्सोल्युटली नो प्रॉब्लेम. आय एम कूल. कसं आहे माहिती आहे रेवती, मला ना इगो वगैरे नाहीये. ओके, आणि हे असं काहीतरी करून तुला इम्प्रेस करायची इच्छा पण नाहीये, बिकॉज आय नो तू ऑलरेडी इम्प्रेस झालेली आहे. रिअली? इन दॅट केस हा तुझा ओव्हर कॉन्फिडन्स म्हणायला हरकत नाही. एक्सक्यूज मी. ओव्हर कॉन्फिडेंस नहीं, अनुभवाचे बोल, एक्सपीरियंस. कैसा है पता है क्या, ये समीर ना एक लड़की के आंखों में देख के उसकी दिल की बात जान लेता है. आय सी. इन दॅट केस मग माझ्या डोळ्यात बघून सांग की माझ्या मनात मेरे दिल में क्या चल रहा है.
Gladly. Okay, let's see. ओके, हे बघ, तुझ्या मनात आता असं आहे की समीरच्या बाईकवर बसून कुठेतरी मस्तपैकी फिरायला जायचं. आणि एक मिनिट, हे काय आहे? मला एका डोळ्यात कुल्फी दिसते आणि दुसऱ्या डोळ्यात आईस्क्रीम. वाव. ओ, और तेरा दिल चाहता है एक जोड़ी मगई पान. वाह वाह, दैट्स इंटरेस्टिंग, दैट्स डिफरेंट. नाही, तुला अजिबात कळत नाही की मुलींच्या मनात काय चाललंय. ओके, दॅट इज डिफरंट. म्हणजे काय झालं? मला 100% खात्री आहे तो मेसेज सुलूचा होता. ए नाही आई, मला नाही वाटत. नाही, काम करूया ना, आपण खाली जाऊया आणि आपण बघूया ना. म्हणजे खाली अंधार असेल ना, काळोख असेल तर आपण लाईट नको लावूया. आपण जाऊया आणि मागून बाबांच्या फोन मध्ये बघूया ते कोणाशी बोलतायत ते. हे वैदेही, हे चुकीचं आहे. हे चुकीचं वाटतंय. आणि दादा करतोय ते बरोबर आहे का? नाही, एक मिनिट आत्या, तुझ्या मते हे चुकीचं आहे ना? नाही, ठीक आहे, आम्ही मान्य करतोय चुकीचं, पण त्याआधी तू तुझा शब्द मान्य घे आणि हे मान्य कर की आई म्हणतात ते बरोबर आहे. मग आम्ही नाही चेक करणार बाबांचा फोन. नाही, मी माझा शब्द का मागे घेऊ? मग चल आत्ता जायचं आणि चेक करायचा बाबांचा फोन करायचा. हा ठीक आहे, जाऊया, चेक करूया. आणि तू बाबांची बाजू नाही घ्यायचीस, कळलं ना? चल 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 चल. तू पुढे चुप सांग. गप्पा बस. रेवती, टेल मी ना, असं काय होतं तुझ्या मनात जे मी सॅम नाही ओळखू शकला? वेल, इन दॅट केस समीर, रेवतीच्या मनातलं ओळखणं इतकी सोपी गोष्ट नाहीये. रेवती आणि इतर मुलींमध्ये काय फरक आहे हे तुला कळेल लवकरच. अँड इफ यू रिमेंबर, RBK मध्ये इन व्हायला देयर इज अ प्रोसेस. यू हॅव टू गो थ्रू अ सिरीज ऑफ टेस्ट. अँड आय एम शुअर मानसने तुला याबद्दल आयडिया दिलीच असेल. या. सो समीर, आजचा डिनर माइट बी अ पार्ट ऑफ द टेस्ट. यातून दुसरा कुठलाही वेगळा अर्थ काढू नकोस. आणि हो, अजून ही टेस्ट पूर्ण झालेली नाहीये. जोपर्यंत तू मला सुखरूप घरी सोडत नाहीस तोपर्यंत ती पूर्ण पण होणार नाही. आणि रिझल्ट फक्त माझ्याकडे असेल. सो सोडणार ना मला? काय झालं? हम जिसे दोस्ती समझ बैठे वो तो हमारी आजमाइश थी. हम जिसे दोस्ती समझ बैठे वो तो हमारी आजमाइश थी. जो पूरी हुई वो आपकी ना सही हमारी गुजारिश थी. मी चला ना लवकर. फोन बघायचं ना तुम्हाला. नाही दिसत आहे तिथे. झालं, कोणीही नाहीये इथे. गेला असेल. हे टेरेसवर असतील. टेरेस? हा, असेल. नवीन जागा शोधून काढली असेल त्यांनी चॅटिंग साठी. बाजूला शोधा, मी इकडे बघतो. अरे वैदे यार, अरे इथे पण नाहीये दादा. इथे नाही येत ते. आता इकडे नाही येत ना, मग चला झोपूया. झोपूया काय? म्हणजे खाली बघूया. हा चल खाली बघू. चल खाली बघू. घे आई, बघ बाबा इकडेच झोपलेत रूम मध्ये. आणि तू उगाच काहीतरी बोलत होतीस. बघितलंस, पुरुष वाईट नसतात.
बायकाच संशयी असतं, हे परत सिद्ध झालं. बरं, आता झोपूया का आपण? वंस, मी खरं सांगतेय, विश्वास ठेवा माझ्यावर. काल रात्री चॅटिंग करत करत हे बाहेर गेले होते. वहिनी, हे बघ, माझा विश्वास आहे तुझ्या, पण आपण दादाला शोधल्यावर दादा तुमच्याच खोलीत सापडला की नाही? हा, मग तुझ्या बोलण्याला पुरावा काय, सांग मला. तेच तर ना, पुरावे नष्ट करतात ते. आजकाल खूप हुशार होत चाललेत हा ते. लपवा छपवी करण्यात एकदम एक्सपर्ट व्हायला लागलेत. कुसुम, कधी कधी एखादी गोष्ट न सांगणं हे भोचकपणाला दिलेलं प्रत्युत्तर असू शकतं, नाही का? म्हणजे त्याला लपवा छपवी असं म्हणत नाहीत. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? मी भोचक आहे? ऐकलत वंस? मला एक नवीन नाव मिळालंय आजपासून, भोचक. छे छे छे, असं कसं म्हणेन मी? मी आपलं एक जनरल स्टेटमेंट केलं, ज्याचं त्याने समजून घ्यावं. वंस, मला ना आता जगणं अशक्य झालेलं आहे. हो, हे मात्र खरं आहे. हा, उन्हामुळे जीवाची भयंकर काहिली होतीये. फॅन फास्ट सोडा आणि एसीचं टेम्परेचर कमी करा, म्हणजे जीव आणि काहिली दोन्ही शांत होईल. मी शॉवर घेऊन येतो. बघितलं वंस, काय म्हणायचं आता या माणसाला? रेवती, गुड मॉर्निंग ब्युटिफुल. काय रात्र कधी संपते, दिवस कधी सुरू होतो आणि कधी तुला माझ्याशी बोलायला मिळतं ह्याचीच वाट बघत होतीस ना तू? गैरसमज. दिवस संपला की मी सगळं विसरून जाते समीर. दिवस, लोक, घटना याचा बॅकलॉग घेऊन फिरत नाही मी. अच्छा अच्छा, मग माझा आवाज ऐकायला फोन केलास ना? तुझा नाही, मी ड्रम्सचा आवाज ऐकायला फोन केलाय. माझ्या ड्रमचा आवाज फोनवर? वेल, नीट ऐक, मध्ये एक शब्दही बोलू नकोस. आज ऑफिसमध्ये म्युझिक डिरेक्टर्स विनू मोनू येणार आहेत. त्यांना तुझा परफॉर्मन्स बघायचा आहे. मी हेच सांगायला फोन केला होता. That's brilliant. ओके, मग सांग कधी येऊ ऑफिसला? आता येऊ का, लगेच येऊ? वेल, म्युझिक डिरेक्टर्स 12 वाजता येणार आहेत. तुला किती वाजता यायचं आहे हे तू ठरव. ओके, थँक्स. बाय 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 बाय. काय हवंय तुला, काय हवंय? अरे काय चाललंय पिल्लूचं? काही नाही, खेळतोय आम्ही. हो, ऍक्च्युली माहीचं असं म्हणणं आहे की सगळे पुरुष सारखेच. हो की नाही माही? ए वैदेही, बास आता. आणि तिला काहीतरी शिकवू नको उगाच. एक मिनिट हा, मी तिला काही शिकवत वगैरे नाहीये. तीच शिकणार आहे तिच्या अनुभवातून. हो की नाही माही? काय म्हणतो का? ए माई, वाईला सांगून टाका, असं वागायचं नसतं. हो की नाही? आणि वैदेही, आपलं ठरलंय ना, म्हणजे बाहेर काय जे काय असेल ते असेल, पण ह्या आपल्या विश्वात आपण छान राहायचं. हो की नाही? हे बरं आहे. नाही म्हणजे एकीकडे आपल्या बाबांना सांभाळून घ्यायचं आणि दुसरीकडे आपल्या बायकोला खुश ठेवायचं. ही पण एक कला आहे बरं का? हा, ए वैदेही, पण तुला खरंच वाटतं की बाबांचं आणि सुनूचं अफेअर वगैरे असेल? सरी वेडा आहेस का तू? आणि मुळात मला काय वाटतं ह्यापेक्षा आईंना काय वाटतं हे महत्वाचं आहे. आणि तुला तर माहिती आहे, त्या सध्या खूप अपसेट आणि चिडल्या आहेत त्या सुलूमुळे. सो मग आपण यात भर टाकायची की हे एक्झॅक्टली काय आहे याचा शोध घ्यायचा? ऑब्व्हियसली शोध घ्यायचा. एक्झॅक्टली. सो मी बोललोय बाबांशी आणि त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांचं आणि सुलूचं असं काही नाही, फक्त मैत्री. आणि मी अजूनही बोलणार आहे बाबांशी. प्लीज बोल बाबांशी. आणि त्यांचा हा नवीन अवतार काय ना ते सुद्धा विचार जरा. हो, विचारतो. पण आता तुला एक गोष्ट विचारू का? काय? आपण आता एकत्र आहोत की तुझी अजून समजूत काढावी लागेल? ऍक्च्युली तू समजूत खूप छान काढतोस.
मग प्रत्येक वेळी तू समजूत काढलेली आवडेल मला. ठीक आहे मग जरा वेगळ्या पद्धतीने समजूत काढतो. वेगळी पद्धत कोणती? ते तू बघ ना. मानस कपरा माही आहे. असू दे ना, पण ती अजून लहान आहे, तोपर्यंत तिचं लहानपण एन्जॉय करूया आपण.